नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील उभयान्वयी अव्यय यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये उभयान्वयी अव्यय व उभयान्वयी अव्ययांचे प्रकार यावर आधारित विविध प्रकारचे 60 प्रश्न दिलेले आहे। सोबतच त्यांची उत्तरे सुद्धा दिलेली आहेत। या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे। त्या वेळेमध्ये उत्तराचा पर्याय आपल्याला कमेंटमध्ये पाठवायचा आहे। वर आय बटनमध्ये उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार यावर आधारित व्हिडिओ दिलेला आहे किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण व्हिडिओ पाहू शकता। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, आणि या शब्दाची जात ओळखा। पर्याय अ उभयान्वयी अव्यय, ब क्रियाविशेषण अव्यय, क शब्दयोगी अव्यय, ड केवल प्रयोगी अव्यय। आपला वेळ सुरू होतो आता। उत्तर अ उभयान्वयी अव्यय, म्हणजेच आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे। दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला। या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा। अ कारणबोधक, ब स्वरूपबोधक, क उद्देशबोधक, ड विकल्पबोधक। उत्तर ब स्वरूपबोधक। खालीलपैकी कारणबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ सबब यास्तव, ब कारण कारण की, क म्हणजे म्हणून, ड जर तर जरी तरी। उत्तर ब कारण कारण की। मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? अ कीर्ती, ब रूपे, क परी, ड रूपी। उत्तर क परी। सबब हे रिकामी जागा बोधक उभयान्वयी अव्यय आहे। अ समुच्चय, ब विकल्प, क परिणाम, ड उद्देश। उत्तर क परिणाम। सबब हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे। जर मी पुण्यास आलो तर तुझ्याकडे येईन या वाक्यात असलेल्या अव्ययाचा प्रकार ओळखा। अ समुच्चयबोधक, ब परिणामबोधक, क संकेतबोधक, ड उद्देशबोधक। उत्तर क संकेतबोधक। म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? अ गौणत्वसूचक, ब परिणामबोधक, क दर्शक, ड केवल प्रयोगी। उत्तर ब परिणामबोधक। तुला पेन हवा की पेन्सिल या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? अ समुच्चयबोधक, ब न्यूनत्वबोधक, क परिणामबोधक, ड विकल्पबोधक। उत्तर ड विकल्पबोधक। पुढीलपैकी कोणता शब्द उभयान्वयी अव्यय आहे? अ बा, ब चा, क वा, ड जा। उत्तर क वा। त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली होती। या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। अ उद्देशबोधक, ब स्वरूपबोधक, क संकेतबोधक, ड कारणबोधक। उत्तर ड कारणबोधक। परंतु
हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे? अ. उभयान्वयी अव्यय, ब. क्रियाविशेषण अव्यय, क. शब्दयोगी अव्यय, ड. केवल प्रयोगी अव्यय. उत्तर अ. उभयान्वयी अव्यय. भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अ. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय, ब. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, क. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय, ड. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. उत्तर ड. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. खालीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ. सबब, यास्तव, ब. कारण, कारण की, क. म्हणजे, म्हणून, ड. जर तर, जरी तरी. उत्तर अ. सबब, यास्तव. गाडी तासभर खोळंबली, सबब मी उशिरा पोहोचलो. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. अ. तासभर, ब. सबब, क. उशिरा, ड. खोळंबली. उत्तर ब. सबब. पुढीलपैकी कोणते न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय नाही? अ. परंतु, ब. की, क. परी, ड. पण. उत्तर ब. की. या पर्यायामध्ये परंतु, परी, पण हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि की हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. मी त्याला पेन तर दिलेच, शिवाय वहीही दिली या वाक्यातील उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा. अ. विकल्पबोधक, ब. समुच्चयबोधक, क. न्यूनत्वबोधक, ड. परिणामबोधक. या वाक्यामध्ये शिवाय हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तर ब. समुच्चय बोधक. अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. विकल्पबोधक, ब. समुच्चय बोधक, क. परिणाम बोधक, ड. न्यूनत्व बोधक. उत्तर अ. विकल्प बोधक. नोकरी लागावी म्हणून तो खूप खटपट करीत होता. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. उद्देशबोधक, ब. स्वरूपबोधक, क. संकेतबोधक, ड. कारणबोधक. या वाक्यामध्ये म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या अव्ययाचा प्रकार अ. उद्देशबोधक. तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. अ. आलो, ब. म्हणून, क. शिकवावे, ड. येथे. उत्तर ब. म्हणून. दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला रिकामी जागा अव्यय म्हणतात. अ. केवल प्रयोगी, ब. शब्दयोगी, क. उभयान्वयी, ड. क्रियाविशेषण. उत्तर क. उभयान्वयी. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. क्रियाविशेषण, ब. उभयान्वयी, क. शब्दयोगी, ड. केवल प्रयोगी. या वाक्यामध्ये परंतु हे अव्यय आलेले आहे आणि परंतु हे अव्यय उभयान्वयी अव्यय आहे म्हणून उत्तर ब. उभयान्वयी. खालीलपैकी संकेतबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ. म्हणजे, म्हणून, ब. सबब, यास्तव, क.
कारण, कारण की, ड, जर तर, जरी तरी. उत्तर ड, जर तर, जरी तरी. ती आली आणि तो घराबाहेर पडला. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. समुच्चयबोधक. ब. परिणामबोधक. क. संकेतबोधक. ड. न्यूनत्वबोधक. या वाक्यामध्ये आणि हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या अव्ययाचा प्रकार आहे अ. समुच्चयबोधक. तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. समुच्चयबोधक. ब. विकल्पबोधक. क. न्यूनत्वबोधक. ड. परिणामबोधक. उत्तर ड. परिणामबोधक. खालीलपैकी कोणता शब्द उभयान्वयी अव्यय आहे? अ. पेक्षा. ब. प्रति. क. पर्यंत. ड. आणि. उत्तर ड. आणि. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. विकल्पबोधक. ब. परिणामबोधक. क. स्वरूपबोधक. ड. न्यूनत्वबोधक. या वाक्यामध्ये अथवा हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या अव्ययाचा प्रकार अविकल्पबोधक. खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ. म्हणून, सबब, यास्तव. ब. किंवा, अथवा, अगर. क. आणि, व, शिवाय. ड. पण, परंतु, किंतु. उत्तर क. आणि, व, शिवाय. गड आला पण सिंह गेला. हे उपवाक्य रिकामी जागा उभयान्वयी अव्ययाचे आहे. अ. समुच्चयबोधक. ब. न्यूनत्वबोधक. क. पर्यायबोधक. ड. परिणामबोधक. या वाक्यामध्ये पण हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या अव्ययाचा प्रकार आहे ब. न्यूनत्वबोधक. तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. विकल्पबोधक. ब. न्यूनत्वबोधक. क. परिणामबोधक. ड. समुच्चयबोधक. उत्तर क. परिणामबोधक. सचिन नि विराट चांगले क्रिकेट खेळतात. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. विकल्पबोधक. ब. परिणामबोधक. क. न्यूनत्वबोधक. ड. प्रधानत्व सूचक. उत्तर ड. प्रधानत्व सूचक. खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे? अ. जो चढेल तो पडेल. ब. जितका पैसा मिळतो तितका खर्च वाढतो. क. उंदीर जिकडे पळाला तिकडे मांजरही धावते. ड. मी खूप पैसा मिळविला पण तेवढाच खर्चही झाला. उत्तर ड. मी खूप पैसा मिळविला पण तेवढाच खर्चही झाला. या वाक्यात पण या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली. या वाक्यात असलेले अव्यय निवडा. अ. उभयान्वयी. ब. केवल प्रयोगी. क. शब्दयोगी. ड. क्रियाविशेषण. अन हे उभयान्वयी अव्यय आहे म्हणजेच पर्याय अ. उभयान्वयी. खालीलपैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ. आणि, व, शिवाय. ब. किंवा, अथवा, अगर. क. पण, परंतु, किंतु. ड. म्हणून, सबब, यास्तव.
उत्तर ब किंवा अथवा अगर. आयुष्यात एकदा तरी अन्नदान वा रक्तदान करावे. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. विकल्पबोधक, ब. परिणामबोधक, क. न्यूनत्वबोधक, ड. प्रधानत्व सूचक. उत्तर अ. विकल्पबोधक. शिवाय हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. विकल्पबोधक, ब. न्यूनत्वबोधक, क. समुच्चयबोधक, ड. स्वरूपबोधक. उत्तर क. समुच्चयबोधक. मी खूप अभ्यास केला पण कमी गुण मिळाले. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. विकल्पबोधक, ब. परिणामबोधक, क. न्यूनत्वबोधक, ड. प्रधानत्व सूचक. उत्तर क. न्यूनत्वबोधक. अथवा किंवा ही उभयान्वयी अव्यय काय सुचवितात? अ. विकल्प, ब. वैपुल्य, क. आधिक्य, ड. वर्णन. उत्तर अ. विकल्प. आम्ही हात धरला, रिकामी जागा आम्ही वाचलो. या वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. अ. तरीही, ब. परंतु, क. म्हणून, ड. आणि. उत्तर क. म्हणून. खालीलपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ. म्हणून, सबब, यास्तव, ब. किंवा अथवा अगर, क. आणि व शिवाय, ड. पण, परंतु, किंतु. उत्तर ड. पण, परंतु, किंतु. घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची भक्कम शिदोरी डेबुजी जवळ होती. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अ. केवलप्रयोगी, ब. उभयान्वयी, क. शब्दयोगी, ड. क्रियाविशेषण. उत्तर ब. उभयान्वयी. पुढीलपैकी कोणते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय नाही? अ. आणि, ब. शिवाय, क. म्हणून, ड. अन. उत्तर क. म्हणून. या पर्यायामध्ये आणि, शिवाय, अन हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. नवीन शिक्षक शाळेत आले म्हणून विद्यार्थ्यांना आनंद झाला. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. विकल्पबोधक, ब. परिणामबोधक, क. न्यूनत्वबोधक, ड. प्रधानत्व सूचक. उत्तर ब. परिणामबोधक. अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. विकल्पबोधक, ब. समुच्चयबोधक, क. न्यूनत्वबोधक, ड. परिणामबोधक. उत्तर अ. विकल्पबोधक. तो आणि मी शाळेत गेलो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. अ. उभयान्वयी, ब. शब्दयोगी, क. केवलप्रयोगी, ड. उद्गारवाचक. उत्तर अ. उभयान्वयी. पुढील शब्दातील उभयान्वयी अव्यय ओळखा. अ. सुद्धा, ब. कडून, क. परंतु, ड. वर. उत्तर क. परंतु. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. कारणबोधक, ब. संकेतबोधक, क. स्वरूपबोधक,
ड उद्देशसूचक. उत्तर क स्वरूपबोधक. खालीलपैकी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ आणि, व शिवाय, ब किंवा अथवा अगर, क पण परंतु किंतु, ड म्हणून सबब यास्तव. उत्तर ड म्हणून सबब यास्तव. उद्या शाळेला सुट्टी आहे कारण रविवार आहे. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ कारणबोधक, ब संकेतबोधक, क स्वरूपबोधक, ड उद्देशसूचक. उत्तर अ कारणबोधक. यास्तव हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ विकल्पबोधक, ब समुच्चयबोधक, क न्यूनत्वबोधक, ड परिणामबोधक. उत्तर ड परिणामबोधक. मी आजारी होतो. रिकामी जागा मी आलो नाही. या वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. अ तरीही, ब परंतु, क आणि, ड सबब. उत्तर ड सबब. पुढीलपैकी कोणते विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही? अ व, ब म्हणून, क सबब, ड यास्तव. उत्तर अ व. शरीर निरोगी राहावे म्हणून आम्ही नियमित व्यायाम करतो. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ कारणबोधक, ब संकेतबोधक, क स्वरूपबोधक, ड उद्देशसूचक. उत्तर ड उद्देशसूचक. खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसलेला शब्द कोणता ते ओळखा. अ शाबास, ब परंतु, क अथवा, ड किंवा. उत्तर अ शाबास. मी दुकानात गेलो परंतु दुकानातील साखर संपली. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? अ समुच्चयबोधक, ब विकल्पबोधक, क परिणामबोधक, ड न्यूनत्वबोधक. या वाक्यामध्ये परंतु हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या अव्ययाचा प्रकार आहे ड न्यूनत्वबोधक. खालीलपैकी स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय कोणते? अ म्हणजे, म्हणून, ब सबब यास्तव, क कारण कारण की, ड जर तर जरी तरी. उत्तर अ म्हणजे, म्हणून. मुलांचा संघ विजयी हो अथवा मुलींचा. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अ क्रियाविशेषण, ब शब्दयोगी, क उभयान्वयी, ड केवल प्रयोगी. या वाक्यामध्ये अथवा हे अव्यय आहे आणि या अव्ययाचा प्रकार आहे क उभयान्वयी. आणि उभयान्वयी अव्ययामधला कोणता प्रकार आहे? तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. पुढीलपैकी कोणते विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही? अ किंवा, ब वा, क अथवा, ड पण. उत्तर ड पण. या पर्यायामध्ये किंवा, वा, अथवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि पण हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. जर तुझा पहिला क्रमांक आला तर तुझ्या पुस्तकांचा खर्च मी करेन.
अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. कारणबोधक, ब. संकेतबोधक, क. स्वरूपबोधक, ड. उद्देशसूचक. उत्तर ब. संकेतबोधक. हेतुदर्शक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य कोणते? अ. सेवा केली म्हणून त्याला पैसा मिळाला. ब. पैसा मिळाला कारण त्याने सेवा केली. क. पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली. ड. सेवा करील तर त्याला पैसा मिळेल. या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्यावा लागेल. या ठिकाणी हेतुदर्शक म्हणजेच उद्देशबोधक याचा अर्थ उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययी असलेले वाक्य कोणते? तर उत्तर क. पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली. मी डॉक्टर किंवा इंजिनियर होणार. या वाक्यातील किंवा या शब्दाची जात ओळखा. अ. सर्वनाम, ब. क्रियाविशेषण, क. विशेषण, ड. उभयान्वयी. उत्तर ड. उभयान्वयी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून पाठवा. धन्यवाद.